गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. अधिक मासात ब्राह्मणाची पूजा कशी करावी हे विष्णूने लक्ष्मीला सांगितले. तो म्हणाला, सत्यवचनी, तपस्वी, अहिंसक, षष्ठकर्म यथासांग करणारा ब्राह्मण हा पूजेसाठी योग्य ब्राह्मण होय. ब्राह्मणाची रोज पूजा करणे फारच उत्तम. त्याला भोजनही द्यावे. तो सुलक्षणे, सुज्ञ, इंद्रिये जिंकणारा, शांत, इतिहास पुराणे सांगणारा आणि माझा निष्ठावंत भक्त असावा. लोकांना पुराणे सांगणारा ब्राह्मण मद्रूपच असतो. तसेच हे अधिक मासाची कथा चालते. येथे तुळशीसह मी आणि सर्व तीर्थ असतात. सत्य आणि तपाचरणी मनाने संतुष्ट दान घेण्यास उत्सुक नसणारा असा ब्राह्मण असावा. जो नित्य कष्ट करतो, नेहमी दुःखी असतो, असंतुष्ट असतो, तो ब्राह्मण योग्य नव्हे. संतांना तर जास्तच महत्त्व आहे. इतर सर्व गोष्टी मानणारा पण साधूजनांना न मानणारा असा ब्राह्मण अयोग्य होय. दयायुक्त, भक्तियुक्त, तपस्वी, सदाचरणी आणि मला सर्वत्र व्यापक समजणारे असे जे ब्राह्मण असतात ते मला प्राणप्रिय असतात. ब्राह्मणाचे धन कोणीही चोरू नये. ब्राह्मणाच्या उपजीविकेच्या साधनाचे हरण करू नये. मृगराजाकडून ब्राह्मणाच्या बाबतीत दानदोष घडला. त्यामुळे त्याला विप्राच्या शापामुळे खोल कृपामध्ये सरडा होऊन पडावे लागले व कृष्णाच्या दर्शनाने त्याचा उद्धार झाला. ही सर्व कथा विष्णूने लक्ष्मीला सांगितली आणि विप्राचा प्रताप कसा असतो ते सांगून तो म्हणाला, अधिक मासात विशेषतः सत्पात्र ब्राह्मणाची पूजा करावी. या बाबतीत विष्णूने ब्राह्मणाचे महात्मा अनेक प्रकारे सांगितले. हरे नमः. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. दशमाध्याय. माझी वाहिला गोदानाचा प्रकार कथिला. आता ब्राह्मण पूजेचा भला प्रकार सर्व सांगतो. तरी तुम्ही श्रोते सतत सावध असावे. श्रवणार्थ. शिरादिनाया श्री विष्णुप्रत जोडून हस्त विनवी की, अहो स्वामी, पूर्वी आपण स्वर्गच्छु नरी यथाविधान अधिक मासी विप्र पूजन करावे असे कथिले. तरी तो विप्र असावा केवी, तयाची पूजा कैसी करावी आणि तियेपासून मानवा वरवी कोणती फलप्राप्ती होय हे मज सांगिशे समजते. ऐसे लक्ष्मीचे ऐकून भाषित श्री विष्णू म्हणे, गे प्रिये, यथार्थ सांगतो. संपूर्ण एकपा, तप, अहिंसा, सत्यवचन, अनुदिनी षष्ठकर्माचरण आणि सर्व कर्म कलालोपविन करी तो ब्राह्मण योग्य होय. तयासी अधिक मासी अनुदिनी गंधा, दक्षदा, पुष्प, धूप, दीपांनी, नानोपहा, भस्य, भोज्य आणि तांबूलदिकांनी पूजावे आणि सर्व लक्षणे संयुक्त असून जो सर्व शास्त्र पारंगत, सुज्ञ, मतपर, सद्की जानता, पूर्ण शांतदात, साचारे, तेवीच तो लोपरहित, इतिहास पुराणज्ञ, यथार्थ, तया लागेच अधिक मासांत विशेष करून पूजावे. का की पुराण वक्ता ब्राह्मण हरिरूपेची असे आपण. तयासी पूजनी देता दान अनंत फल प्राप्त होय. जो भक्तीने पुराणार्थ जाणून आत्मार्थ आणि परार्थ निरंतर कधी तो यथार्थ श्री हरीच जाणपा. पुराण वक्ता जो ब्राह्मण तो व्यासरूपी हरीच आपण. तयाची भक्ती करिता अनुदिनी गंगा स्नान फल लाभे संसार सागर मग्नी जनाची. जो पुराण धर्म निवेदनसी उद्धरतोपय क्षणमात्रेसी तो श्री हरीच साचार. म्हणून अधिक मासा माझी सतत कोणत्याही निर्मळ उदकात स्नान करून पुराण वक्ताप्रत भगवत बुद्धीने पूजावे. अधिक मासासी एक पुराणज्ञासी सेविता देख प्रयाग स्नानाहून अधिक पुण्य निशंक लाभते. अधिक मास कथा जेथ नित्य नेमाने वनिल्या जात तेथे श्रीहरी तुळशी सहित आणि तीर्थ समस्त वसतीत पुराणज्ञ सुपात्र विषयी भक्ती उपजे तयाच्या हृदयी. तेची धन्य त्रैलोक्या ठाई अनुरूपी नाही जन्मतया. आता तू पात्रक मनसी कोण तरी सांगतो करी श्रवण. केवळ तपे ही विद्येवरून पात्रता पूर्ण हेवेची. वेद वेळता त्वज पात्र किंचित तपिड तोही स्वल्पची निश्चित ऐसी एकागी पात्रभूत असती बहुत पृथ्वीवरी. परी तपाचरण आणि सत्य जया ठाई वसती नित्य. तोची त्रैलोकी कृतकृत्य पात्र तुच्छ जाणीजे आणि सर्व पात्रा माझी पवित्र. तोची जाण परमोत्तम पात्र की जयाच्या उदरी अपवित्र. शुद्धाज्ञ नाही प्रेशिवेले प्रतिग्रहार्थ समर्थ असोन. जो विप्र न घे कदापि दान तये दान दिधल्या विन बहुदान पुण्य तया होय. विद्या पोहिनी ब्रह्मणे प्रतिग्रह कदापि नच घेणे. घेता तात्यासह तक्षणे अंतपतन होय तया. आणि जयाचे मन नाही तृष्ट तो सर्वदा भोगितो कष्ट आणि सकळ त्रैलोक्य माझी नष्ट. ऐसाही स्पष्ट गणिजे दो
आणि स्वय अकिंचन असून सर्वत्र जयाचे संतुष्ट म्हणतो विप्र सर्वदा सुख संपूर्ण भोगितो जाण निश्चय यथा लाभ संतुष्ट चित्त शांत दात भूतदयावंत ऐसे ब्राह्मण जे का संत तया मी सतत वंदितो जे संताहुनी अन्य मानव स्वलपतवे लतप्ये पावले देहभाव तयाचे अर्चन दर्शनादी सर्व असे वावन इच्छे आत्मशुद्धार्थ महातीर्थ आणि चांद्रायणादी तपोव्रते बहु असती परिती निरुते कालांतरे फल देते आणि साधू जनते तत्काल दर्शना मात्रे करीती निर्मळ म्हणून सर्वा सोडून केवळ सज्जनजी उपसावे वेदत्रष्टे जन सतत सूर्यद्रादी दैवते उपासित परितो तयाच्या पाप शमनार्थ नवते समर्थ कदापि आणि सद्रिप्त ते तो क्षणसेवेने पुनीत करीती सेवका कारणे म्हणून साक्षेपे भक्तिभावाने साधू विप्रीची सेवावा त्रिदोष दूषित देहाठाई जयाची आत्मबुद्धी राही ग्रहण दीपवर्य कालाविषयी ही क्षेत्राविषयी पुण्यबुद्धी की जलाविषयी तीर्थबुद्धी परी साधुजनाविषयी त्रिशुद्धी जयाची न होतेशी सुधी तो नर खरीची जाणावा जयाच्या हृदयी स्वानंदानुभव आणि सर्वदा असे श्री केशव देवीच सर्वत्र समभाव ऐसे भिदवे संत जे ते लोकानुग्रह करत असत म्हणून केवळ लोकांप्रत स्वप्राधान्याचे पवित्र करीत मेदिनी सतत फिरताती दर्शन स्पर्शनादिके निगुती सकळ जना पवित्र करीती ऐसी क्षेत्रे तीर्थ देवते अति मेदिनी वरुती आहेत परिती हळूहळू कालांतरे पवित्र करीती गे ममद्वारे आणि सतीप्र ते तो निर्धारी दर्शन मात्र तत्काल ऐसा साधू विप्राचा स्वभाव कायो अनुगे त्याचा प्रभाव तई मज तिदले वैभव कोणुनी केशव मी झालो सकळ प्राण्या माझी ब्राह्मण जन्म मात्रेची अतिशयान आणि तपोविद्या सद्भक्तिमान झालिया मग काय वर्णू ब्राह्मणापेक्षा अन्य मज काही हे चतुर्भुज रूपही प्रिय नाही सर्व देवमय मी शेषशाही तैसासी विप्रही वेदमय परी दुष्यज्ञ मूर्खते हे नेहुनी गुरु विप्र आत्मा मी या लागुनी अर्चादी विषयी भेदबुद्धी होऊन अवमानिती साचार आणि सदीप्तते तो आत्मार्थ हे चराचर विश्व समस्त मधुपची आहे सतत ऐसे नितांत भाविती सत्वस्वरूप दिव्य ज्ञानेसी निश्चय धरती तैसेची मानसी मनोनी सत्रित्व ते मजसे आवडती जाण इंदिरे या लागीच विबुध जनांनी इतर सकळ कल्पना टाकून नित्यशुद्धी चित्ते करून विप्र विषला लागून पूजावे प्राणप्रिय बहु सांगू काय ऐसा पूजिता सद्वी प्रवय त्रिभुवन पूजले ऐसे होय निसंशय जाणतू परिब्रह्मस्वाचा अपहार कदापि कोणी न कीजे साचार कारण ते बहु भयंकर आणि दुर्जर असे सर्व भक्षक आहे कुशान परित्यान जिरे ते अनुप्रमाण मग ईश्वरा मानिया राजा लागून कोठून या जिरले हाल हल विषाहुनीही देह ब्रह्मस्वरूप विष अधिक मंत्री शधी योगे विषय सकळिक तक्षिण्य निशंक नासती परिब्रह्मस्वरूप विषयाची शांती लवण्य ही योगे नवी निश्चिती यास्तव हलाहल निवृत्ती विषची नाही मानित विषते भक्षण यासची मारिते ब्रह्मस्थ हे तो कुलसंहारिते जैसेसी अग्निहुनही निरुते प्रखरे असे ब्रह्मस्व उदके पावक होय शांत ब्रह्मस्व समूळ कुळ दालित म्हणून कांते ब्रह्मस्व वापरंत कदा कोणी न हरावे अज्ञान घटता ब्रह्मस्वर हरण त्रिपुषा होय अंतपतन बुद्धिपूर्वकते करिता जाण पतनी पडती एकवीस जे ऐश्वर्य मंदोमंत भुलती महामूर्ख विचारणा करीती ते न मानिता निराशी भीती ब्रह्मस्व हरती बलात्कारे परीच्या विप्राचे वृत्तिहरण झाले तयाने करिता सुरुदन नेत्राश्रू बिंदुने रजकन भूमीचे कितुके भिजतात कितुके स्वरपर्यंत ते भूप आणि त्याचे दूत गुंभी पाप करणारही सतत राहते पचत निश्चय आणि स्वयदत्त किंवा परदत्त ब्राह्मणाची वृत्ती जे खरीत ते 60 सहस्र वर्ष वेष्टित कृमी होऊन राहतात आणि जे रूप घेती विप्राचे धन ते सर्वत्र पराभव पाहून अल्पायू राज्य भ्रष्ट होऊन दुःखे भोगिती सर्वदा ऐसे विप्रधन भयंकर अति म्हणून प्रिय मम जनाप्रती सांगितो ही की ब्रह्मश्वासी निवृत्ती कल्पातीही न शिकावे जरी ब्राह्मण अपराध केला की तो मारित किंवा शापित असला तरी तयासी द्रोह वाहिला नद की जे मत्वपुरुषी जसा मी अनुदीन ब्राह्मणासी स्तवितो वंदितो भक्तिभावेसी तेवीच माझी आजिनीही त्यासी प्रेमभावेसी वंदावे की मम आज्ञा पाळी जे सकळ याहुने
जो वर्तल तया साक्षात घननीळ दंडील तात्काल निश्चय ज्ञाने किंवा अज्ञाने करून घडले असता ब्रह्मस्वरण नुगराजा परितक्षिण अंतपतन प्राप्त हो. एके दिवशी कृष्णसूत प्रगुण्य साबाधिक समस्त एकत्र मिळवून विहारार्थ वना माझी पावले. तेथे बहुत वेळेवरी क्रीडा केल्या नाना परी स्वेद सुटला सर्व शरीरी दुष्टांक्रांत जाहले. उतत काली फिरत फिरत पावले निरुक्तक कृपाप्रत आत पाहता सरठ अद्भुत पर्वता ऐसा देखिला. तदर्थ कृपाळ घेऊन उद्धरणार्थ केला प्रयत्न जन्मपाशी तया बांधून वरी ओढू लागले. परी तो सरठ जड बहुत बळाचे बळ चालेना तेथ. मग जाऊन या श्रीकृष्णाप्रत सर्व वृत्तांत कथेले. तेव्हा तो चक्रपाने कृपा सानिध्य आला धावून सेवेची वामहस्ते करून सरळ वरती काढला. ते तो कृष्ण तक्षण सरठ स्वरूप टाकून तत्पस्वन्न समानवर्ण दिव्य पुरुष जाहला. मस्तक ठेवून कृष्णचैनी उभा राहिला हस्त जोडून. तया पाहता सर्वांचे मने आश्चर्य बहुत झाले. मग त्या दिव्य पुरुषा लागून श्रीकृष्ण म्हणे, गा तू कोण, तुझी ही दशा काय म्हणून लाभली होती सांग मज. ऐसे श्रीकृष्णाचे भाषित ऐकून तो पुरुष बोलत, देवा तू सर्व भूतात्मा यथार्थ सर्व वेत्ता आहेसी. तथापि तू प्रश्नशी म्हणून सांगतो एके संपूर्ण इक्ष्वाकूंशी मी नुगाभिधान राजा असता जाहलो. सकळ दात्या माझी प्रथम गणिले जाय माझे नाम. नित्य नूतन विप्रोत्तम पाचारुने पूजितसे. सुवर्णभूमी गज गोठक रथ शिंबिकादी याने अनेक रत्नवस्त्रभूषानिधिक नित्य दाने देतसे. अनेक सुशिला सुलक्षण बहुत दुग्धवती अति तरुण अविकलांगी वर्षसंपन्न चतुस्तनी निरोगी कपिलवन्नी बहुसुंदरी न्यायवर्जित पुष्टशरीरी स्वर्णशृंगी रम्यखुरी वस्त्रालांगी भूषित ऐसा अच्युतम गाया यथाविधीनी पूजनीया नित्य सुपात्र ब्राह्मणवर्य असंख्यात देतसे. ऐसे चालता असता पाही कोणेक विप्राश दिलेली गाई चुकुने माझ्या गोंधनाठाई घेऊन मिळवली राहिली. ते मी न जाणता उणे नित्यवर्त देता गृह प्रदान. त्यातून एके कृपाकारणे तीच गाय दिथली. तेसी तो विप्र घेऊन जात असता गृहा लागून पूर्वाच्या प्रतिगृहीत धनी औचित प्राप्त झाला. तेने ती पाहिली गाय आणि म्हणे, ही माझी गाय होय. प्रतिगृहीता म्हणे, हे काय आता राये मज इथली. अजून माझा हात न सुकला. विप्रा तूच का जड लागला. उभयताचा विवाद झाला. मग ते झाले मजपाशी. ते स्वार्थ तत्पर दोघेजण बोलू लागले मज लागून, राया तू आहेसी कवन, दाता किंवा अपहर्ता. अरे एकाशी दिलेली गाय पुन्हा दुजासी देतोसी काय. दत्तापहरण हा न्याय तुझलागीच शोभतो. ते तयाचे ऐकून भाषित मजला झाला भ्रम. अत्यंत तयाची प्रार्थना केली बहुत. परी ती व्यर्थ झाली. पूर्वील विप्राशी लक्ष गाया देऊ लागलो यदुराया. मग घ्या न घे म्हणून या टाकून या गेला तो. दुजाने कथिले, ह्या धेनुविन 10 लक्षही न घे मी आना. मग तो तीच धेनू घेऊन स्वगृहा जाता झाला. पुढे मी पावता निधन. यमदूत गेले घेऊन. यमधर्मराय मज लागून प्रश्निता झाला ऐसे की, अरे तू प्रथम शुभ भोगीसी की अशुभीच भोगू इच्छिशी. तुवा केलेल्या पुण्यकर्मासी अंत नसे साचार. तेव्हा म्या तया सांगितले अशुभीच सर्व भोगीते पाहिले. ते ऐकून यमधर्म कथिले, पतन पावे सत्वर. तव मी झालो सरढ रूप. तेथे दुःखे भोगिले अमूप. तव दास्याचा महाप्रताप म्हणून अद्याप स्मृती असे. आज तुझे दर्शन झाले याने सर्व पाप लोपले. हे दिव्य स्वरूप लाभले ती जंगी धन्य झालो. आता येतो गा यदुपती कृपादृष्टी पाहे मजप्रती. ऐसे बोले तो नुगभूपती. तव दिव्य यान पातले तया माझी बैसवण तक्षणी. नुगराज गेला ब्रह्मसदनी. असो श्रीहरी चक्रपाणे सिंधुजे लागली सांगत. हो कांते नुगराजा लागून ब्रह्मसंयोगे झाले पतन. परिपूर्वी सत्यमागम पूर्ण घडला होता तयासी. तेने योगे त्या घोरवणी श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन तयाच्या करस्पर्श करून उद्धरोनिया गेला तो. ऐसा सत्संगतीचा महिमा म्हणून येथे ठेवितो. प्रेमा इहपर लोकी सकळ कामा पूर्णता होय निश्चय. आणि साधूचे दर्शन स्पर्शन कीर्तन किंवा अनुस्मरण महातीर्थापरी पावन आहे. जाण सिंधूजे या लागी सकळ जनांनी साधुपूजन कीजे अनुदनी.
तेने योग्य कैवल्यदाने संतुष्ट राहतो सर्वदा. त्यातूनही अधिक मासात सद्ब्राह्मण पूजिता सतत त्रैलोक्य ऐसे यथार्थ होते, यात संशय नसे. जरी सर्व लक्षणे सुसंपन्न ऐसा कोणी न मिळे ब्राह्मण, तरी एक एक लक्षणे युक्त महान त्याचेही पूजन करावे. अधिक मासी विप्र पूजिता तृप्त होती सर्व देवता. ब्राह्मणचर्या विनरिता दिवस उदा दवंडू नये. गंगा तीर्थाती स्नानेशी जे महापुण्य हे हातसी, त्याहून विशेष अधिक मासी विप्राचनेशी येत असे. विप्राचना परता नेम दुसरा नेसेची पै उत्तम. धर्मार्थ मोक्षाने काम यानेच सकळ धातती. ऐसा विप्राचनाचा प्रभाव म्हणून अन्न टाकून सर्व ब्राह्मणाची पूजाच सदैव पुरुषोत्तम मासी कीजिये, ऐसे विष्णूने कथिले असता. आनंदने शिरबुद्धी दुहिता विनयपूर्वक दीपदान वाढता. ते यासी प्रश्नती झाली ती कथा परम पावन. पुढच्या प्रसंगी वर्णिजेल पुन तरी श्रोतेजने स्वतः करण सावधान राखीजे. इति श्री अधिक मास महात्मा सार बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते एकतो चतुर एकादशाध्याय गोळः इति. हरे नमः इति एकादशाध्याय समाप्तः. गोपालकृष्ण भगवान की जय. गोपालकृष्ण भगवान की जय. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. लक्ष्मीने श्रीहरीला विचारले, अधिक मासात दीपदानाचे महत्त्व काय असते ते मला सांगा. देवाजवळ स्वतः दीप लावल्याचे किंवा तेथे लावलेल्या दीपाचे रक्षण केल्याचे काय फळ मिळते. पूर्वी असे व्रत कोणी केले होते. दिवा कसला असावा, वात कसली असावी, त्याचे रक्षण किती दिवस करावे. त्यावर श्रीहरी म्हणाला, दीप लावण्याचे किंवा दान देण्याचे महत्त्व फार आहे. त्याने सर्व महापापातून माणसाची सुटका होते. स्वर्गात बहुत काल वस्ती होते. पुरुषोत्तम मासाभर रोज सकाळची आन्हिक्ये व स्नानादी करावे. अनेक प्रकारच्या स्नानाची विविध फले त्याने लक्ष्मीला सांगितली. स्नाने करताना पुरुषोत्तम देवाची प्रार्थना कशी करावी ते सांगितले. स्नानोत्तर संध्या करणे, गंध पुष्पादिकाने पुरुषोत्तमाची पूजा करावी, देवापुढे दिवा लावावा असे सांगून त्याच्याही विधी सांगितला. सर्व महिनाभर दीप लावावा व रोज पुरुषोत्तमाची पूजा करावी, त्यामुळे महान पुण्य मिळते. सरस्वती नदीच्या तीरी सुशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याच्या अधिक मासात देवापुढे प्रदीप्त दिवा लावून ठेवला होता. रात्री त्या ठिकाणी उंदीर पकडण्यासाठी एक मांजर येत असे. सुशर्मा जागरार्थ रात्री बसला असता दिव्यावर काजळी धरली. तेवढ्यात मांजराने येऊन तेथे उंदरावर उडी मारली. त्याच्या धक्क्याने दिवा थरथरला. मंदावलेली ज्योती पुन्हा देऊ लागली. सकाळी ते मांजर मरण पावले, पण त्या ज्योती तेजस्वी करण्याच्या सहज कर्माने ते वैकुंठात गेले. सुशर्मा ऐहिक सुख समृद्धी भोगून अंतिम मोक्ष पावला. अशी कथा सांगून विष्णू लक्ष्मीला म्हणाला, पुरुषोत्तम मासात देवापुढे दिवा देवत ठेवल्याने कित्येक लोकांना भोग व मोक्ष सुख मिळाले आहे. या एकाच साधनाने मनुष्य भवसागरातून मुक्त होतो, असे याचे महात्मा आहे. हरे नमः. गोपालकृष्ण भगवान की जय. गोपालकृष्ण भगवान की जय. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. इंदिरामने ही भगवंता देवदेवा कैवल्यनाथा अधिक मासी दीपदान करिता कोणते फल प्राप्त होय. आणि अधिक मासी देवाजवळ दीप लावला असता सोज्वळ किंवा परे लावल्याचे केवळ रक्षण केले असता पै कोणती फळे प्राप्त होते. आणि पूर्वी कोणी केले जगती हे मज लोकहितार्थ निश्चिती सांगून आरती पुरविजे. आणि कोणत्या द्रव्ये करावा दीपक वर्तिसी तंतू असावे कित्येक आणि रक्षावे किती दिनावादित्य ते मज सकळीक सांग पा. ऐसी इंद्रियेची करुणी वाणी. श्रीहरी म्हणे, हे सदुघानी जेणे सकळ पादका लागुने नाशक तक्षणी होत असे. मातृ पितृ हत्या हरी गोंध ब्रह्महा गुरु तल्लप कृतघ्न सर्व घाती कुटसाक्षी श्रीघन्न इत्यादी महापतकी जे तेही मुक्त होणे जेणे निर्जळ लोके करीती ठाणे. शुद्धात्मे ते यदाचरणे शाश्वत मुक्तीचे पावते. आणि तयाच्या शतकुलाचा उद्धार होय पै साचा. ऐसा ज्या परम विशुद्ध कर्माचा महिमा असे अत्यनुपम ते अधिक मासाशी दीपदान कर्म. यद्यपि असे गौम्य परम, तथापि तू मत्मा प्राणप्रिया उत्तम म्हणून तुझं ते सांगतो. शुक्ल प्रतिपदेपासून अमावस्या होय जो पूर्ण, तोवरी न होता रवी संक्रमण मलमास तो होत असे. तेव्हा शुक्ल प्रतिपदा दिनी उषकाली आनंदे उठोनी यथोच्च शौचविधी सारुनी मुखमार्जन करावे. मग संगमी किंवा नदीत किंवा नर्जरी हृदयात की तडागी वापित वा कृपांत किंवा गृहात
गृहांतची शीतोके अथवा उष्णोदके करून यथाविधी करावे. स्नान जैसे तयाशी शक्तिमान तैसेची देणे आचरावे. उष्णोदके स्नान करिता स्नानफळ संपूर्ण घे हाता. शीतोदकांच्या स्नाने तत्वता त्रिगुण फल प्राप्त होय. कृपस्नाने चतुर्गुण वपी स्नाने अष्टगुण. जान तडाग स्नानाचे महिमान दशगुणित सेपे. तडाग स्नानांच्या दशगुणित हृदय स्नानांचे फळ निश्चित. हृदयाहुनी दशगुणे ख्यात निर्झर स्नान जाणे जेत्याहुनी दशगुणे अधिक. नदी स्नानांचे पुण्य देख ततशतगुणे पुण्य फलदायक. महानदी स्नान असे त्याहुनी शतगुणे आगळे. महानंदी संगम स्नान कथिले यातून कोठलेही भले. स्नान कीजे विधियुक्त शुक्ल तिले आणि आमलक चूर्ण गोमूत्रासह वर्तमान सर्वगासी प्रथम लागून मग स्नान आचरावे. ते देवदेवतादी मंत्र म्हणून प्रार्थवा निरद गात्र. श्रोते जन हो तत्मत्रार्थ. पवित्र सांगतो श्रोत्र त्या येथे. अंगा देवा ऋषिकेशी तू सुरासुरी नमिला असशी. पापक्षयार्थ मी या मासी सणार्थ सज्ज झालो असे. म्हणून तू ते करीतो नमन. तरी पुरुषोत्तमा कृपा करून घ्या मम कृत्यासी न होय विघ्न. ऐसे करी बा दाडा एवं भवता प्रार्थना करोनी सप्रेम विशुद्ध अंतकरण. पुष्परादी नाना तीर्थ स्मरोनी मग काय कीजे पा. गंगा नदीने नलिनी भगीरथी. विष्णुपादा च सबुता सीता मालती. मला पहा त्रिपथ गामिनी. हेमवती जान्हवी आणि त्रयोदशेश्वरी ही द्वादश नामावळी म्हणून यथाविधी सांगावे स्नान. मग करून या आचमन. वस्त्रे परिधान करावी. अहो मग प्रिय शिराब्धी बाळे. पूर्वी जे असेल पाप केले ते अधिक मास यथाशने सगळे कापू लागते थरथरा. अधिक मासा माझी एकवेळ विधियुक्त जरी स्नान घडेल तरी सप्तजन्माची पाप सकळ जाते सत्काळ वितळून. पूर्वदिन स्नाने आपे आप दश जन्माजित नाशे पाप. शतजन्मेच्या पापाचा लोभ मासार्थ स्नाने होतसे. आणि संपूर्ण मासी सतत स्नान करिता विधियुक्त सहज जन्माची पापे समस्त समूळ नासती निश्चय. तोवरीच तमाची ताटणी जो न उगवे वासरमणी. तोवरीच मज कीजे वारणे. जो वरी सिंह न देखिला सिंधू गर्ज. तोवरीच पाही जो कलशोद्धव देखिला नाही. तोवरी भूताची परम घाई. जो मंत्रवादी न देखिले तोवरी सर्प भोपावी. क्रूर जव न आला विनता कुमार. तोवरीच पाप संभार. अधिक मास स्नान नाही जो स्नान करती जे न मलमासी. दारिद्र्य दुःखे न सोडिते त्यासी. म्हणून कांते सर्व भावेशे अवश्य स्नान कीजिये. सर्व पापमळाचा अपकर्ष हा मास करीतो निशेष. म्हणून वेदज्ञ ऋषीश मलमासे ऐसे बोलती. मलनाम असे पातकाशी. पुरुषोत्तम पूजक त्या मलासी. स्नानदान दीप कधी कर्मसी. भस्मसात शनेशी करितात माघादी पुण्यमास जे धन्य. त्याहुनी हा अधिक मान्य. येथे करिता स्नानादानादी पुण्य अशय होय. तमस्व प्रसादे अनंत फळाची इच्छा ज्याची तही पुण्य करावे ह्या मासी. कमळे येथेचे पुण्यफळ तुझेसी फार काय सांगू पा. केवळ धनाची इच्छा करू नये. येथे करतील किंचित पुण्य तरी तू साक्ष लक्ष्मी ही तक्षिण तया लागून मिळशील. ऐसा हा मास पुरुषोत्तम म्हणून सांडून इतर काम. येथे सकाळी स्नानादी कर्म यथाविधी कीजिये. दैवी अधिक मास लाभला असून त्यात न करिता काही पुण्य. प्रपंचीच होत जे निमग्न तई कैसे केले की पुण्यक्षेत्र सरसावे. येथे कनक बीज पेरावे की कनकाचे ताट घडावे. त्यात वाढावे क्रोणबीज ही अमृत कुंभक दैवे मिळावा. तो नेऊन उकिरडा ओतावा की चिंतामणी फोडणे आघावे. अभावे घालावा पायरी की सुरभी येता घरी. तांडून घालावी बाहेरी की अल्पद्रुप उदेता द्वारी. बडे तोडून टाकावा की रंभा तोडून महामूर्ख. अर्घी वाढवाव्या कौतुके की ओसडून सतेज मौक्तिके. सिकता हरळ भरावे की दवंडून या बोलका शुक. प्रीती पाळावा जैसा काक तैसेच तिये ये. प्रापंचिक कृत्य केले जाणीजे असो हो श्रोते पूर्वकथनायक. सिंहावलोकन आयके एका स्नान झाली या वरी देखा. वस्त्रे परिधान करावे. मग संध्यादी पूर्वानिक कर्म सावून या यथानेम. मस्तादी नामी पुरुषोत्तम गंधादिकेची अजीचे. मग सुवेदिकेवरी सुप्रभ एक.
हे विजय अविघ्न कुंभ आणि तत्प्रभावी दीपस्तंभ ताम्यमय एक ठेवावा. त्या माझी पंचांगुल प्रमाण सप्ततंतूची वात घालून घृते किंवा तेले करून दीप प्रज्वलन करावे. यथाविधी स्थापनपूर्वक पूजनीय तो दीपक कुंभाचेही कैतिक सकळिक स्थापन पूजन करावे. मग जोडून या उभय हस्ताशी किजे यथोक्त संकल्पाशी दीप सकळ तमनाशी आणि सुखताशी देतसे. या लागी हे दीप प्रदान करीतो मी भक्तिभाव करून. याने श्री पुरुषोत्तम भगवान संतुष्ट राहो सर्वदा. अज्ञानाधारकाले व्याप्त माया कल्लोळी समायुक्त नाना पापांनी परिपूरित ऐसा हा घोर संसार जो या माझी ज्ञान मोक्षदाता दीप असे पै सर्वथा. म्हणून हे श्री भगवंता तूच प्या हा अपिला असे तरी म्या तिथला ह्या दीपोत्तमा घेई तो श्री पुरुषोत्तमा आणि प्रसाद सुमुख होऊन आम्हा वांछितार्थप्रद होई ऐसी प्रार्थना करून मग नाना मंगल संयुक्त चांग सानंद चित्ते यथोक्त सांग कुंभपूजन करावे. एवं संपूर्ण मासापर्यंत अखंड दीप थापिज प्रतिप्त आणि नित्यपूजाविधीही यथोक्त भक्तिभावे आचरावा. यथाशक्ती ब्राह्मण भोजन मस्सा तिचे दक्षिण प्रदान आणि मासाती रात्रो जागरण प्रीतिपूर्वक करावे. इंदिरे ऐसा विधीने नर दीप करीती अधिक मासा भीतर ते पुनरावृत्ती रहित सुंदर परमस्थान पावती. गोभू हिरण्यादिनांनी जे फळ प्राप्त मानवा लागुनी ते अधिक मासी दीपदानाचेही लाभते जाण निसंशय. दीपदात्याशी लाभे सुखाती दीपदासी मिळे धनसंपत्ती. दीपदासी होय ज्ञानप्राप्ती अति मोक्षही त्या होय. दीपदात्रा सौभाग्य पावत. दीपत होय सुविधावंत आयुरायोग्य समृद्धी बहुत निश्चय लाभत दीपदासी. अधिक मासीच्या दीपद नरा सुलक्षणयुक्त मिळे दारा. पुत्र पौदादी संतती सुंदरा अक्षय होय निश्चय. जरी दीपदात्रा असेल ब्राह्मण तरी तया होय ब्रह्मज्ञान. क्षत्रियाशी राज्य सुसंपन्न वैश्याशी धन पशु अक्षय. शूद्रासी सर्व सुख लाभत. कुमारी सुंदर भारता पावत. संधवाशी सौभाग्य अखंडित जन्मजन्मी लाभते. आदी व्याध्यादी दुःखे सकळ दीपदाने लोपती समूळ. त्रैलोक्य भरी अति निर्मळ कीर्ती विपुल पसरते. भीतजनाची जाते भीती बंधनातून बद्ध सुटती. ब्रह्महत्यादी पापे निश्चिती समूळ लोपती एकसरे. अधिक मासा माझी ज्याने दीप लाविला यथाविधीने कुच्छ चांद्रायणादी तेने केली जाण निश्चय. ऐसा अधिक मासीच्या दीपाचा उत्तम महिमा असे साचा. म्हणून प्रिय सांगतो सुवाचा. दीपदान येथे किचिये येथीच्या ज्वलित दीपा पाहुणी जे प्रवर्तती दीपस्तवनी तेही सुलाभ्य स्थाना लागुनी पावती जाण साचाला. आणि जे का अधिक मासा ठाई दीप प्रज्वलनाचे विषयी नाना गोष्टी सांगूनी पाही दुसऱ्याशी प्रेरणा करीतात ते सर्व पाप विनिमुक्त होऊन निश्चय पावती वैकुंठ भुवन. याविषयी कमले पुरातन एक इतिहास सांगतो. ऐसे बोलून नारायण सांगू लागले कथा पावन. पूर्वी सरस्वती तीरी ब्राह्मण सुशर्माभिधान वसतसे तो माझा एकांतिक भक्त. भिक्षाचारे कुटुंब पोषित. यथाविधी श्री विष्णुप्रत पूजून स्थापित दीपासी. ऐसा तयाचा नेम चालला. तो अधिक मास प्राप्त झाला तेव्हा तयाने पुरुषोत्तमाला पूजनी स्थापिला दीप तेथे. आणि रात्र हरिसी हृदय चिंतुनी सदनी स्थिर राही. ते नित्य निशिसमही माझ्याला येई मुषकार्थ. ऐसा नित्यक्रम चालला. तो एकादशी दिवस आला. सुशर्म विप्र पुरुषोत्तमाला पूजिता झाला यथाविधी आणि नामसिक सकीर्तन करीत रात्र बेसला जगन्नाथ. तो मध्यरात्री मुषकाचे मांजर घरात पातला. वरती वरुती काजळी वाढली. तेने दीपकांती मंदावली. इतक्या माझी दीपाजवळी वृषकावली आली. तिये वरून आली असे. तिये वरती त्या मांजरे उडी घातली महानिकरे. ते पेयाच्या पादकाप्रकारे दीपस्तंभ थरारला. काजळी सर्व गेली झडून. दीप झाला प्रकाशमान. प्रभाती काही कारणे करून मांजरा मरण पावला. परी तत्पात प्रहारे करून जे घडले दीपसंवर्धन तेने पुण्य तो विमानी तक्षिण बैसुनी वैकुंठी पावला. आणि तो
सुशर्मा नामाचा द्विज मिश्रा वृत्ती असोनी सहज दीपप्रभावे तेजपुंज समृद्धिमान जाहला पुत्र पौत्र धान्य विपुल शरीर योग्य ऐश्वर अजळ आणि पृथ्वीवरी यश निर्मळ विस्तारले तयाचे असो ऐसा तो सुशर्मा ब्राह्मण इहलोकी झाला सुसंपन्न अति दीपप्रभावे करून मोक्ष सदन पावला. ऐसेच प्रिय इतरही लोक उद्धरून या गेले अनेक अधिक मासीच्या दीपाचे कौतुक सांगू किती तुझ लागे पुरुषोत्तम मासी यथाविधी दीप लाविता देवा सनिधी अंती दुस्तर भवा बुद्धी तळाया न लागे आयास अधिक मासीच्या दीपासमान आणिक नाही काही पावन ऐसे साक्षात रमारमण रमेसी कथा जाहला इति श्री अधिक मास महात्मा सार बृहन्नार दिय पद्माधार सज्जन श्रोते एकतो चतुरो द्वादशोध्याय गोडः हरे नमः इति श्री दशोध्याय समाप्तः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री हरीने जेव्हा अधिक मासात श्री पुरुषोत्तमाच्या मूर्तीसमोर दीप तेवर ठेवण्याचे महात्मा सांगितले तेव्हा श्री लक्ष्मीला अधिकच उत्कंठा वाढली. तिने आणखी कथा व महात्मा सांगण्याची विनंती केली तेव्हा श्रीहरी म्हणाला, मी दीपाचे महान फळ असे मिळते त्याची आणखी एक कथा सांगतो. पूर्वी मथुरा नगरीत शाकली नावाचा एक सदाचारी ब्राह्मण राहत असे. त्याला 2 बायका होत्या. एकीचे नाव विमला व दुसरीचे नाव सुशीला असे होते. तो ब्राह्मण आपल्या स्त्रियासह गृहस्थाश्रम चालवित असता. पुरुषोत्तम मासाला नित्यकर्मानुसार सुशीला यमुनेला पाण्यासाठी गेली. तेथे तिने पुष्कळ जण नदी स्नानासाठी येत आहेत असे पाहिले व घरी येऊन पतीला त्याचे महत्त्व विचारले. पतीने अधिक मासातील स्नानाचे महात्मा सांगितले आणि महिनाभर देवा समीप दीप लावण्याचे महात्मा व पुण्यही सांगितले. तेव्हा त्या स्त्रीने नदीत स्नान केले व पतीच्या सांगण्याप्रमाणे देवापुढे दीप लावला. ती रोज हा क्रम चालवू लागली. तिची सवत विमला हिला मत्सर वाटला व तिने दिव्यातील तेल काढून टाकले व दीप मालवला. सुशीलेला वाईट वाटले. तिने पुन्हा तेल घालून दीप प्रज्वलित केला. रोज ती विमला दीप मालवून टाकी व सुशीला पुन्हा दीप लावे. सुशीलेने व्रत पूर्ण केले व तिला सर्व सुखे प्राप्त झाले. पण विमलने जे दुष्ट कृत्य सतत केले त्यामुळे तिला पुढे फार दुःख प्राप्त झाले. तिचे 3ही पुत्र मरण पावले. तिला अंधत्व आले. तिला अन्न पाणी मिळेना. काही काळाने ती मरण पावली व तिला कमलीच्या नरकायातना भोगाव्या लागल्या. तिला नंतर अनेक घाणेरड्या क्षुद्र प्राण्यांचे जन्म प्राप्त झाले व नंतर मद्र देशात तिला अनेक रोग झाले. सुशीला मात्र मोठी भाग्यवती ठरली. तिला आपल्या पतीसह वैकुंठ लोक प्राप्त झाला. अधिक मासात नित्य स्नान, पूजन, दीप प्रज्वलन व विप्रपूजन केले तर महापुण्य मिळते असे श्रीकृष्ण लक्ष्मीला सांगत होता. तेव्हा तिने जिज्ञासाने आणखी प्रश्न विचारले. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. पूर्वार्धाचे अंती कथन. अधिक मासाच्या दीपस समान अनेक नेसेची जगी पावन ऐसे हरीने कथिले. ती पद्मभूषणकाची वाणी ऐकून या ती चंद्रभागिनी परमादरे जोडून पाणी. पुनरपि हरिते विनवित. अहो प्रभो देवाधिदेवा कैवल्यनाथा श्री माधवा स्वभक्तजनाच्या मनोभावा तुम्ही पुरवा सर्व काळ. म्हणून विभो मी तुम्हाप्रती प्रार्थात आहे. पै मागुती मज लागी दीपकथा निगुती अति रसाळ. कथिलित परी एकदा केले सुधापान तितुक्याने नाही समाधान. म्हणून पुन्हा पुन्हा गिळवर्ण तयासी जाण करीतात तैसे ह्या मधुर कथेने पाही मम हृदय धारले नाही. म्हणून तियेचे श्रवणाविषयी अधिक इच्छा झाली असे तरी हे देवा होऊन दयाळ पुरवा माझ्या मनीची आड. अधिक मासीच्या दीपाचे फळ सांगा सकळ पुनरपि. आणि कोणी लाविला दीपक तो विधव सीता काय पातक तेही यथाई सकळीक सांगोनी सार्थक करावे. ऐसी पत्नीची ऐकुनी वाणी आनंदे बोले कैवाल्य द्याने. शिराद्विजे तू मप्रिय कामिनी धन्य सगुणी आहेस. तरी पुनच्च दीपाचे फळ अन्न सांगतो एके निर्मळ. दीप विध्वसे पूर्वाजित सकळ पुण्य तत्काळ लोपते. पूर्वी मथुरापुरा माझी साकली विप्र सदाचारी वसत असे तयाच्या नारी. रूपसुंदरी 2 होत्या. एकीचे नाम असे विमला दुसरीचे ते जाण सुशीला. दोघेही पतिव्रता पती सेवेला तत्पर असते. अहनिशी जैसे तो झाकली ब्राह्मण
सद्वदमर्षी वर्ध अनुदिन तैसाच त्यागी रात्रंदिन शुभाचारे वर्तती तेने तयाचा गृहस्थाश्रम नित्य चालला असे उत्तम तो पुरुषोत्तमाचा प्रिय परम अधिक मास प्रवर्तला ते नित्य कर्मानुराधे प्रभाती साकली भार्या सुशील सती उदका लागी यमुनेप्रती एकलीच पेय गेली असे तो तेथे नगरवासी लोक स्वानार्थ येत आहेत अनेक हे पादाची ती घेऊन उदक स्वगृहाप्रती पातली आणि वंदुनिया पतीचे चरण विनय बोलू मधुर वचन स्वामी इच्छिते कराया प्रश्न परिकोपन कीजे दाळी दयाळी आज बहुतेक प्रवासी स्नानार्थ जातात यमुनेसी तरी पुण्य काळ ह्या दिवशी काय आहे सांगीजे ही सुशिलेशी ऐकुनिवाणी शाकली मने ग कल्याणरूपिणी आज लोक यमुने लागून यथार्थ जाती एकते सूर्य संक्रांती नाही जयात आणि विष्णूशी प्रिय अत्यंत ऐसा जो अधिक मास विख्यात जो अजी प्राप्त झाला या माझी जे पुण्यकर्म काही करावे ते होते अक्षयी दीप प्रबोध करते पाही वैकुंठा ठाई नांदती या पुण्यकारक अधिक मासी जो दीप देव पुरुषोत्तमाशी तो पुनश्च कदा भूमीशी न येई जन्मासी निश्चय या लागे कल्याणरूपिणी मुक्ती कामना जयाच्या मनितई या मासी अनुदिनी यथाविधी स्नानी प्रवर्तावे आणि संपूर्ण मासपर्यंत दीप करावा अखंडित ऐसे करिता जे फल यथार्थ प्राप्त होय मनुष्याशी तयाचे समग्र कराया वर्णन समर्थ नव्हे चतुर्वर्धन तेथे मी एक मुखे करून काय वर्णू सुशिले यवम पतीच्या ऐकुनी बोला नत्यानंदे मने सुशिला स्वामी हे भवदाने करावयाला उत्साह मनाला झाला असे पतीच्या आज्ञेविना स्त्रियांनी कोणतेही कर्म करिता क्षणी सर्व निष्फळ होते म्हणून अनुज्ञेला लागून या चित्रे ऐसी कितीची ऐकुनी वैखरी शाकली मने ग सुंदरी पतिप्रियते हित मानणारी त्वसम नारी तुझी नसे या लागी मी झालो प्रसन्न तरी आज्ञे यथा विधान स्नान आणि दीप प्रज्वलन करी तू कांते ह्या मासी ऐसी पतीची आज्ञा मिळता आनंदली ती प्रतिव्रता मग कालिंदीची माळाजी स्वतः स्नान केले यथाविधी आणि घटना स्थापनापूर्वक यथाविधी उजळीला दीपक नित्य गंधादुपचारी सकौतुक अर्चन करी तयाचे आणि नित्य वस्तपतीस पूजून तंदनुज्ञे त्वंदशेषाज्ञ यज्ञशेष ऐसे मानून प्रेमे भोजन गैतसे ऐसे ती प्रतिव्रता यथोर्थ अधिक मासी व्रत आरंभित ते पाहुणे तियेची सवत विमला दुखित झाली गृहकार्य सकळ टाकिले स्वप्नी टाकिले सपत्नी द्वेषा आकळिले सर्वदा ती मनी तळमणे परीन कडे अज्ञासी काय करिता आता मंजरी सुख होईल निश्चयेशी आणि सपत्नीच्या ह्या व्रताशी विघ्न कैसे उद्भवलं ऐसा विचार करिता कल्पना उदिली की आता दीपातून तैलमया हरिता तत्काळची तो मावेळल तेने सपत्नीचे व्रत लोपून वंचित पावले समाधान ऐसे अंतरी निर्धारून संधी ऊर्जित राहिली तो गृही दुसरे नाही कोणी ऐसी वेळा एकदा पाहून त्या दृष्टीने गृहद्वार झाकून दीप तक्षणी माळविला आणि त्या माझील सर्व तैल हरण करून तत्काळ जैसी तैसीच उतावेळ द्वारी घेऊन राहिली पुढे सदनी आली सुशिला तो दीप असे मावळला हे पाहताची मनी तियेला दुःख अनंत झाले मग मागुती दीप तैल तिल तेळ घातले अमुप आणि देव स्वपरी न कीजे कोप म्हणून प्रार्थिले तयासी द्वितीय तिनी सुशिला सती कार्यात बाहेर गेली होती आणि शाकली विप्र तियेचे पती गृहाबाहेर गेला असे इतक्या त्या दुष्ट विमलेने दीप उच्छेद दिला त्वरेने नंतर येऊन सुशिलेने पुनरुपी तो उजळाला आणि ती होऊन दुःख संपत्त बाहेर न जाता यथार्थ श्रीहरिते हृदय ध्यात गृहकर्माची करू लागली तथापि ती विमला पापिनी सुशिलेची दृष्टी चुकवून जाता जाता फुकारे करून दीपा लागून विजवितसे केव्हा केव्हा तेल हरावे वस्त्राचल पालवावे ऐसे रात्रंदिन दृढ स्वभावे विघ्न करावे दीपासी ते तियेचे सकळ कृत्य सुशिलेने जाणिले सत्य परी तियेचे
तुल्य काहीच न बोलली. पुन्हा पुन्हा दीप लावून देवाच्या प्रसादे करून अमावस्यापर्यंत जाण व्रत तियेने पाळिले. मग शेवटी बहुब्राह्मणा दिले नाना पक्वान्न भोजन यथाशक्ती देऊन दक्षिणा व्रत सांगता साधली. एवं प्रकारे सुशिलेने दीप व्रत केले विधीने. तिने पुण्ये इह परत्रिगुणे काही न पडले तियेसी आणि त्या दुष्ट विमिले लागुने दीपोच्छेदजन्य पापेजेने अनंत दुःखाची जाचने तत्काल प्राप्त झाली. रूपसुंदर पुत्र तीन ते अवचित पावले मरण. उभय नेत्री अंधत्व पूर्ण आणि शरीर जीर्ण झाले. वेळेच्या वेळी अन्नपाणी न मिळे तिने चेरफळे मेदिनी. पुढे स्वल्पीची काळे मरुनी यम सदनी पावली. ती सहस्र वर्ष तेथ रौरव नरकी राहिली पचत. उच्छिक सर्पादी डंखिती सतत यातना अत्यंत घोरत्या. पुढे जन्मोनी ग्रामसुकरी सतत निष्ठा भक्षण करी. तेथून पुढे घोर कांतारी सपर्णी जाहली भयंकर. तेथे सर्वदा भक्षीवात अन्न न मिळे काही पदार्थ. पुढे देहांती अन्य वर्णांत वचक कोल्ही जन्मली. पुढे होनी वड वाघुळी स्वविष्ठा भक्षी सर्व काळे. तेथून पुढे जन्मोनी पाली भक्ष हुंडकी सर्वदा. पुढे पल्ली देह होऊन नष्ट मद्रदेशी भिल्लीन जन्मली दृष्ट. तियेच्या अंगी गलित कुष्ठ मंडलकार जाहले. ऐसे ती विमला पापिनी दीप विध्वस पापाचेनी इह परस्त्री दिवस रचनी पापे भोगिती झाली. आणि सुशिला ती जन्मभर सुख भोगिनीय अपार संतती स्थापुनी भूमीवर पतीसह वैकुंठी पावली. जेथून नाही पुनरावृत्ती तीस मिळाली सायुज्य मुक्ती. ऐसा अधिक मासीच्या दीपाचा अति महिमा असे साचार. आणि नारी किंवा नर जे कोण अधिक मासा माझी अनुदिन स्नानदीप किंवा विप्रसेवन यथाविधान करितात तया नाही पुनरावृत्ती. गर्भवेदना तत्काल मिटती आणि की कथा एकती पडती तेही पावती त्याचा फळ. ऐसे हरीचे एकूण भाषित पुनरपि लक्ष्मी प्रश्न प्रापित त्याप्रतती बहुर चाळ कथा समस्त. पुढच्या प्रसंगी होईल पार. इति श्री अधिक मास महात्मा सार बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकतो त्रयोदशाध्याय मधुरा. हरे नमः इति त्रयोदशाध्याय समाप्तः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री विष्णूने लक्ष्मीला पुरुषोत्तम मासातील दीप प्रज्वलित ठेवण्याच्या पुण्याचे वर्णन करणारी आणखी कथा सांगितली. तो म्हणाला, पूर्वी सौभाग्य नावाच्या नगरात चित्रभाऊ नावाचा राजा राज्य करीत होता. तो शरीर व धार्मिक होता, कृष्णभक्त होता. एके दिवशी अगस्त्य ऋषी त्याच्याकडे आले. त्याने स्वागत केले, त्याची स्तुती केली, आपले सर्व राज्य त्यांना अर्पण करण्याची तयारी दर्शवली. अगस्त्यांना त्या कृष्णभक्त राजाचे दर्शन घेऊन आनंद झालाच होता. त्याने चित्रभाऊला म्हटले, तुझे हे राज्य मी तुलाच परत देतो. तुला पाहूनही मला धन्यता वाटली आहे. तेवढ्यात राजाची पत्नी चंद्रकला तेथे आली. तिला अगस्त्याने कृष्णभक्तीचे आशीर्वाद दिले. राजाने विचारले, ऋषीवर्य, मला हे राजवैभव, ही संपत्ती, ही सुशीला पत्नी, हे सर्व कसे प्राप्त झाले? माझे कोणते पूर्व पुण्य सफल झाले? मुनी म्हणाला, मला तुझा पूर्वजन्म पाहिला पाहिजे. त्यांनी तत्काल समाधी लावली. तेव्हा त्यांना असे दिसले की चित्रभाऊ राजापूर्वी मणिग्रीव नावाचा शूद्र होता. त्यांना जे दिसले ते त्यांनी राजाला सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, चमत्कार नावाच्या शहरात तू मणिग्रीव नावाचा एक शूद्र होतास. तू अत्यंत दुराचारी होतास. तू सर्व प्रकारचे पापे करीत होतास. चंद्रकला ही तुझी पत्नी त्यावेळी तुझी सुंदरी नामक पत्नी होती. आपल्या पतीचे वर्तन दुष्ट असूनही ती पतिव्रता धर्माने त्याच्याबरोबर राहत होती. त्याचे अनेक गुन्हे झाले म्हणून त्याच्या नातभाईंनी त्याला हाकलून दिले. बृहद्दबल राजाने त्याची सर्व मालमत्ता जप्त करून त्याला अरण्यात घालवून दिले. त्याची पत्नीही त्याच्याबरोबर गेली. पुष्कळ दिवस लोटले. मणिग्रीव प्राण्यांना मारून आपले पोट भरत असे. काही दिवसांनी अरण्यातून उग्रदेव नावाचा एक तपस्वी चालला असता थकल्यामुळे मूर्छित पडला. मणिग्रीवाने त्याला पाहिले आणि त्याच्यावर शीतल उपचार करून त्याला सावध केले. त्याला आपल्या अंगणात आणले, फलाहार दिला, सरोवरात स्नान करण्यास सांगितले आणि दोघांनी मिळून त्याची सेवा केली. मणिग्रीवाने त्याची वास्तपुस्त केली आणि त्याने विचारल्यावरून स्वतःची माहिती सांगितली. तहान भुकेची शांती झाल्यामुळे विश्रांती मिळाल्यामुळे उग्रदेव प्रसन्न झाला.
आपण यात्रेला चाललो असता रस्ता चुकून अरण्यात आलो आणि अतिश्रमाने व तहान भुकेने व्याकुळ होऊन बेशुद्ध झालो. तुम्ही मला जीवदान दिलेत असे म्हणून उग्रदेव त्यांना म्हणाला, तुमची या अरण्यातील वस्ती कशामुळे? तुम्ही नगरात का राहत नाही? मला तुमचे काही भले करता आले तर करेन असे त्याने विचारल्यावर मणिग्रीवाला आनंद झाला आणि दैवयोगाने आपल्याला हा विप्र भेटला आहे, त्याच्या कृपेने आपली स्थिती सुधारली तर बरे असा विचार करून मणिग्रीव आपली पूर्वकथा सांगू लागला. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. इंदिरा म्हणे, ओ वनमाळे, तुम्ही दीपाची कथा कथिली परी मदिच्छा नाही पुरली तरी अनेक सांगा ऐसी रमेची एकूणी वेखरी. श्री विष्णू म्हणे, घे सुंदरी पुरुषोत्तम मासा माझारी. इतिहास सांगतो तरी करी एकाग्र चित्त. पूर्वी सौभाग्य नाम नगरात चित्रभाऊ नामे विख्यात राजा असता झाला. तो शूरवीर सत्यप्रतिज्ञ सदाचार स्वदारित महाप्राज्ञ दीनदयाळू सर्वधर्मज्ञ अति उदार सुलक्षणे शीलरूपादी गुणसंपन्न पुत्र धन समृद्धिमान पुत्र व तत्काळी पशुपुत्र धन समृद्धिमान पुत्र व तत्काळी प्रजाजन इच्छी कल्याण सर्वांचे शांतदात भगवद्वत्व पुराणकथा एके सतत श्रीकृष्ण वाचून दैवत अनन मानीच कदापि तयाची भार्या लावण्य सरिता चंद्रकला नामे पतिव्रता द्विज सेवेलागी उभयता तत्पर असती सर्व काळ. एके दिवशी अगस्त्य मुनी पातला राजगृहा लागून तया दुरूनही विलोकुनी रावत शनी धाविनला दंडवत करून या नमन यथाविधी केले पूजन. रत्नासनावर बैसून हस्त जोडून प्रतीत म्हणे की मुनीवर आपण श्रीकृष्ण भक्तिपरायण आजी स्वयंकृपा करून मम सदना आलोजे. याने माझे जन्म सकळ राज्यासह झाले सफळ. काय हा आजचा दिवस निर्मळ धन्य केवळ जाहलो. त्रिजग पावन हे चरण लागता पवित्र झाले सदन. ब्रह्मांडी शोधिता भाग्यवान मज समान नाहीच. आजी कृपा नुरित आजी कृपा पुरतन नयनी विलोकिलेती मज लागुनी. ह्याने सकळ पापासुनी मुक्त झालो साचार. आता म्या हे राज्य संपूर्ण तुम्हा लागी केले अर्पण. तुम्ही महावैष्णव ब्राह्मण म्हणून सर्व अर्पिलेसी. आजी म्या तुम्हा लागी काही अदे ऐसे नाहीच नाही. वैष्णव जना देता स्वल्पही कनकादी तुल्य होय पे. अहो जो वैष्णव द्विजा लागून अन्न किंवा काही व्यजन अनुमात्रही नोंदल्या वाचून रीता दिवस दवंडितो तयाचा तो दिवस निष्फळ. ऐसे बोलती वेदज्ञ निर्मळ विष्णुभक्त द्विज ते सकळ पूज्य असती सर्वदा. तयाची संभावना अनुदिनी वाङ्मय काय कर्माने करावी. ऐसे गंगा मुनी मज लागुनी गथिलेसी द्विज तितुके सर्वही श्रेष्ठ. तथापि त्यात वैष्णव वरिष्ठ म्हणून इतरांपेक्षा स्पष्ट. वैष्णवदी जाजी पूजवावे. जो वरी सूर्य उदेला नाही तो वरी ताराची प्रभा राही. तेवीच वैष्णवद्विज जो नाही तो वरी अन्य द्विज सर्व. ऐसी ती चित्रबाहूची वाणी ऐकून या तो अगस्त्य मुनी म्हणे, गा राया आजी तू भुवनी धन्य धन्य आहेस. तेवीच ह्या सकळ प्रभा अति धन्य आहेस भुजा. जो तू महावैष्णव राजा यासी रक्षित आहेस. जयाचा राजा वैष्णव नाही न वसावे त्या राष्ट्राष्टाई. अवैष्णव राष्ट्रेपेक्षा पाही. शून्य वनही वरिष्ठ नेत्रहीन जैसे शरीर ही की पतिहीन नारी साचार की ब्राह्मण जैसा निरक्षर तैसेची राष्ट्र अवैष्णव दंतरहित जैसा करी. पक्षहीन खग निधारी की नख दंष्टारहित केसरी तैसेचे राष्ट्र अवैष्णव की दंभहीन संध्या वंदन की तिलरहित जैसेची दर्पण किंवा कृतर्थ देव सेवन तैसेची राष्ट्र अवैष्णव की विधवा नारी केशसहित की स्नानहीन जैसे व्रत की ब्राह्मण गामी शूद्र पतित तैसेची राष्ट्र अवैष्णव. अरे जो श्रीकृष्ण चरण भक्त त्याचासी राजा ऐसे म्हणत आणि त्याचीच राष्ट्र वाढे सतत सुखी होतात
त्वप्रजा अजिंप्या तुझ देखिले म्हणून माझे सफळ झाले नयन तुझशी घडले भाषण तयान वाणी सफळ जाहले असो या त्वा राज्य आपले हे सर्वही मज पोचले तथापि आता तुझी हे सगळे माझी या आज्ञे सांभाळी ह्या सर्वही राज्यावरती तुझीच स्थापना केली प्रती आता मी जातो स्वस्थानाप्रती सदा असो तव कल्याण ऐसे बोलून अगस्त्य मुनी जावया उठला तेथून तव त्या राजाची पट्टल आणि चंद्रकला तेथे पातले तिने अनन्य भाविकेसी नमस्कार केला त्या मुनीशी ते तो अगस्त्य मुनी तेसी शुभवचनेची बोलती हे कल्याणी तुझं जन्मभर अवैधव्य असो निरंतर चोपती लागी सदा सादर भक्तिभावे भजे तू गोपी जनवल्लभा विषयी दृढभक्ती वसो तव हृदय तिज जगा माझी सातित्या ठाई प्रमुख होई तू एक ऐसा आशीर्वाद दे मुनिवर तव तो चित्रभाऊ राजेश्वर जोडून उभय कर तया सादर विनवी की ओ मुनिवरा आपण कर स्थामल गवत संपूर्ण भूत भवैद्यासिद्धी जाणता म्हणून ऐसा हा प्रश्न करीत आहे ही अखंडित लक्ष्मी विपुल अकंटक राज्य सकळ आणि प्रतिव्रता पत्नी निर्मळ की मज कैसी लाभली म्या काय केले पुण्याचरण ते मज सांगा विवरून शरणागताचे समाधान करा दयाळा सत्वर ऐसे राय प्रथिताक्षणे मुनिवर्य समाधी लागुनी अंतरी सकळ वृत्त जाणवणी राया लागून बोलत राया तुझे प्राक्तन चरित समाधी माझी देखील समस्त ते तुझं आता साधवत सांगतो एके साक्षेपे अरे तू पूर्वजन्मा माझारी चमत्कार नामक नगरी मणिग्रीव नामे दुचारी शूद्र जाती होताच तेव्हा तेथे तू दिवस रात असंख्य जीव हिंस करीत परमदागमनी सतत रममान असून या नास्तिक्य आणि कृतज्ञपण हेची सर्वदा स्वीकारून शिष्टाचार सर्व सोडून औदत्य वर्तत होताच आणि ही चंद्रकला तव जाया पूर्वजन्म ही तुझीच भार्या सुंदरी नामे गुणवंती आर्या प्रतिव्रता होती पै काया वाचा मने करून पतीसी सेवी रात्रंदिन संकट ही ध्येय धरून सधर्माचरण करीतसे भ्राताराचे वर्तन दृष्ट परी त्यावर नवे कदा दृष्ट तयासी जे का असे इष्ट तेच सदा आचरे ऐसी ती सुंदरी सद्गुण खाणी परी तो मणिग्रीव दृष्ट म्हणून तयाच्या बंधुज्ञाती जनांनी त्याग केला तयाच्या बृहद्वळ राय कोपुनी बडे तयाचे सर्व द्रव्य हरिले एक किंचित जे का उरले तेही घेतले ज्ञातीनी ऐसे जाता दिव्य समस्त तया धनेच्छा झाली बहुत सकळ जन तिरस्करित मुख न पाहता कोणीही तो मणिग्रीव महापापी अकिंचन झाला तथापि तत्वता संधी कदापि तया सोडून जाईना मग तो दिसेशी सर्व घेऊन प्रवेशला निर्जनवनी नानाविधी जीव धारुणे उदर पोषण करीत ऐसा तो मणिग्रीव सतत वना माझी स्वस्थिरहित दुर्वदे असता वर्तत काळा बहुत लोटला पुढे एकदा मृग येला लागून प्रवेशला घोर कानन हाती घेऊन धनुबाण मृग ठेळीत फिरत आहे तो उग्रदेव नामे तापसी चालला असता प्रयागासी मागे चुकून त्या वनाची अकस्मात पावला पुढे मार्ग दिसेना त्याला 2 दिवस आला श्रुधार्थ तृषांनी व्याकुळ झाला उदक कोठे मिळेना चालता थकले दोन्ही चरण वरती तापे चंड करीन आकाशाविस झाले प्राण मूर्छा येऊन पडिला तो मणिग्रीव मृग टेळीत ते स्थळी पातला अवचित विप्रासी पाहुणे मूर्छित दये अत्यंत कळवळला हर हर देवा काय हे म्हणून विप्र उचलला तेथून हळूच स्वाश्रमी नेऊन अंगणा माझी ठेविला सेवेच पाचरुणे प्रेयसी दंपती लागली विप्रे सेवेशी वारंवार तदीय नेत्राशी शीत लोळत लावित उभी राहुनी पार्श्वभागे कमळपती वारित वेगी शीतळ ऋणाले उत्तम मांगी पुन्हा पुन्हा ठेवीत ऐसी विविध शीतोपचार लावी चालविता मुहूर्त भरत उग्रदेव द्विजवर सचेतन जाहला उघडनिया दोन्ही नयन चहूकडे पाहे विलोकून तव ते स्थलांतर देखून बहु आश्चर्य झाले आणि विचारात अंतकरणी मी आज होतो कवने वने येथे मज आणले कोणी काय हे आहे अद्भुत ऐसे चिंतित उठवणे बैसला तो मणिग्रीव पुढे पातला हस्त जोडून उग्रदेवाला मने सावध झाला की आता कृपा कीजे मजवरी येथे आहे शीतळ वारी तेथे स्नान करून सत्वरी नित्य कर्म सारावे नंतर करून फलाहार येथेच प्यावे शीतळ नीर मग बैसून मुहूर्तभर विश्रांती घ्यावी सुखाने भय न धरावे अंतरात मी रक्षित आहे सापंत मजसरगे चालावे त्वरित दयाळी प्रसाद विचारे ते तयाचे ऐकून वचन उग्रदेव उठला तक्षण मणिग्रीव हस्त धरून सरोवरातीरी पोचवला तेथे महावट वृक्षाखाली क्षणभर विश्रांती घेतली तदनंतर सरोवरजवळी
एतत्न स्नान सारिल्या आणि सावरिणी नित्यान्न यच्छैक प्राशिले शितोदक पुनश्च तिरी घेऊन देख वटशाळेशी बैसला तव म्हणे ग्रह स्वप्नी स्वस्त्रीप्रत म्हणे गे प्रिय आश्रमात कंदमुळे फळे बहुत आणून ठेविले आहेत जी त्यातील पाहुणे मधोमध घेऊन या ही सत्वर मुनिवरे आहेत शुधाधूर उशीर फार लावून येते पतीचे एकूण वचन सुंदरी आनंदे केली तक्षण कंदमुळे फळे आणून विप्रापुढे ठेविले मग जोडून दोन्ही हस्त मणिग्रीव म्हणे विप्राप्रत मुनित्रा ही भक्षुनी समस्त आम्हा कृतार्थ कीजी आजी आम्हा तारावराशी आली ते मम आश्रमाशी आमुचे सर्व पापाचे राशी भव दक्षिणे लोपिले ते मणिग्रहाचे एकूण वचन उग्रदेव म्हणे रे तू कवन गायसी ते मज लागून आधी निवेदी सकळ त्याती ठाऊके नाही त्याचे विप्रन भसावे काही त्याचे ऐसे सकळ विविध जनाचे सांगणे असे साक्षेपे ऐसे विप्राचे एकूण वचन मणिग्रीव सांगे तया लागून मी मणिग्रीवा विधान शूद्र असे साचार मी दुष्टाचार्य वर्त अनुदिनी यास्तव सर्व ज्ञातीजनांनी मतपरित्याग केला म्हणून येथे येऊन राहिलोसे ऐसे शूद्राचे एकूण वचन उग्रदेव पावला समाधान कंदमुळे फळे प्रक्षाषडून भक्षावया लागला सुपक्क च्यूत फळे रुचिक त्याहुनी कंदमुळे अधिक आतृप्ती भक्षुनीया सकळीक त्यावर उदक प्राशिले श्रुतृषाशी झाली शांती समाधान वाटले चित्ती मग हात फिरवीत पोटावरती वटशाळेशी बहुळला तव मणिग्रीवे काय केले स्वाकी मुनीचे चरण घेतले स्वकरी हळूच चुरीत वाहिले प्रश्न करीत तयाची म्हणे हो मुनिद्रा आपण कोठे करीत होता न गमन ह्या निर्जन वनी आगमन काय म्हणून जाहले कानाने अत्यंत घोर येथे न मिळे कोठे नीर सर्वत्र वसती जंतुक्रूर येथे कैसे पातला ते तयाच्या ऐकून वचन विप्र म्हणे गा मी ब्राह्मण उग्रदेव माझे अभिधान जात होतो प्रयागराज तो मध्येच मार्ग चुकून पातलो ह्या दारुण वनी मार्ग पुसायसा पाहता कोणी मनुष्य कोठे दिसेना चालता चालता थकले पाय मध्यान्नाचा झाला समय तृषुक्षांनी पडिलो अतिशय काही उपाय चालेना मरणमुख झालं तक्षणी शोधता न मिळे जीवन घरी परी काही मूर्छित म्हणून वेदांगम जाहले तुझ्या जीवदान दिले मजसी आता म्या काय द्यावे तुझ्याशी तुम्ही दंपती कवन दुःखेसी अरण्यवासी झाला ते मजला सांगे त्वरित तुमचे दुःख हरितो समस्त ऐशी विप्राचे ऐकून भाषित शूद्र अत्यंत आनंदला आणि आपले सर्व वर्तमान कथता झाला अनुक्रमान ती कथा परम पावन पुढच्या प्रसंगी वनिजेले इतिश्री अधिक महात्मा पुराण नारदीय पद्माधार सज्जन श्रोते एकत्र चतुर्दशोध्याय गोडहा इति चतुर्ध्याय हरे नमः इति चतुर्ध्याय गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. मणिग्रीव आपल्या पत्नीसह उग्रदेवासमोर बसला आणि म्हणाला चमत्कार नावाचे नगर इथून जवळच आहे तेथे मी राहत होतो. तेथे मी श्रीमंत असून उदार आणि योगाने माझी बुद्धी फिरली. मी अनाचार स्वैराचार दुराचार करू लागलो. सर्व व्यसने केली. कित्येक स्त्रिया नभ्रष्ट केल्या. कित्येकांना लुबाडले. कित्येक खून केले. मला लोकांनी दंड केला. सर्व संपत्ती जप्त केली आणि नगराच्या बाहेर हाकलून दिले. ही माझी धर्मपत्नी सर्व त्रास सहन करून माझ्याबरोबर राहिली आहे. मी फार पापी आहे. मी फार दुःखी भोगीत आहे. तुम्ही माझवर दया करा. माझे दारिद्र्य दूर होईल व माझी सद्बुद्धी पुन्हा मला प्राप्त होईल. यासाठी काहीतरी उपाय करा. उग्रदेव म्हणाला तू एवढा पापी असूनही मला वेळेत उपचार करून जीवदान दिलेस ही तुझी सद्बुद्धीच होय. तुझे चांगले भाग्य आता उद्यास येईल यात शंका नाही. असे पहा आता लवकरच पुरुषोत्तम मास येत आहे. त्या मासामध्ये काही व्रते केली तर फार मोठे पुण्य मिळते. ह्या परलोकी सुख मिळते व वैकुंठ प्राप्तीही होते असे साक्षात भगवंताने वचन दिले आहे. तुम्ही त्या महिन्यात भगवान कृष्णाच्या मूर्तीपुढे रोज अखंड दिवा लावा. तो तिळाच्या तेलाने तुपाने किंवा उंडीच्या तेलाने प्रदीप्त करावा. तू स्त्रीसह येथील सरोवरात रोज देवाचे नामस्मरण करून स्नान करावे. पुरुषोत्तम देवाची पूजा करावी आणि नैवेद्य दाखवून दिवा सतत देवत ठेवावा. तुम्हाला नैवेद्याचा अधिकार नाही पण सर्व उपासनापेक्षा अधिक मासातील हे व्रत जास्त प्रभावी आहे. तुमची सर्व मनोरथ पूर्ण होतील असे सांगून उग्रदेवाने व्रताची सकळी माहिती नीट सांगितली आणि तो म्हणाला तुम्ही माझी सेवा केली त्यामुळे प्रसन्न होऊन मी तुम्हाला उपाय सांगितला. आता मी प्रयाग क्षेत्रात जातो. असे म्हणून
मणिग्रीवा आणि त्याची पत्नी याचा निरोप घेऊन तो उग्रदेव तीर्थयात्रेस गेला. जेव्हा 2 महिन्यांनी पुरुषोत्तम मास आला तेव्हा त्या मणिग्रीवाने अत्यंत प्रतिभावाने स्नान, देवपूजा, दीप लावले इत्यादी सर्व रोज केले. त्यामुळे त्याच्या मनातील मल नाहीसा होऊन शुद्ध बुद्धी झाली, मन शांत झाले, हिंसक स्वभाव नाहीसा झाला. अगस्त्य मुनी म्हणाले, हे चित्र भाऊ, तूच तो मणिग्रीव होतास आणि चंद्रकला ही तुझी पत्नी होती. तुम्ही पूर्वजन्मी अधिक मासाचे व्रत केल्यामुळे तुम्हाला हे सर्व वैभव प्राप्त झाले आहे. विशेषतः रोज देवासमोर दीप लावल्याचा हा प्रभाव आहे. अगस्त्य ऋषी राजाचा निरोप घेऊन निघून गेले. चित्रभाऊने आपले आयुष्य सदाचारात घालवले आणि मृत्यूनंतर त्यांना सायुज्य मुक्ती मिळाली. हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. पूर्वार्धार्थायत्री ऐसे रुद्रदेव मणिग्रीवा व्रत पूर्ण तू कोण का वससी वनात इत्यादी वृत्तांत प्रशील. आता जे का तयाची उत्तर मणिग्रीवे कथिले सादर तेची मी तेथे सविस्तर वर्णितो समग्र एकीजे. मणिग्रीव म्हणे द्विजेत्रा एक चमत्कारपुर नामक द्विजजन सामाकृत एक उत्तम नगर आहे पे. तेथे स्त्रीसह वर्तमान सर्वदा मी राहता असून मणिग्रीव माझे अभिधान. शूद्र जाती पवित्र बहु संपत्तिमान असून परोपकार करी अनुदिनी. तेने सकळ जना लागून अत्यंतची प्रिय असे. परी देव योगे कदाचित मज दुर्बुद्धी झाली बहुत. निज धर्म सोडिला समस्त बहु आकार्त मांडिला. परस्त्रियासी बडे धरून भोगू लागलो अनुदिन. नानाविध मद्याचे पान रात्रंदिन चालविले. साहस कर्मी धरिले ध्येय करू लागलो हिंसाचर्य. लोक करीती बहु आश्चर्य सकळ आर्या त्रासले. ही धर्मपत्नी सती अबला. हिने सदुपदेश बहु केला परी तो म्या नाही मानिला. क्रम चालविला तेसीची. ग्रामस्थ जन सर्व त्रासले. गावातून मज हाकिले तो दळाळे वाहिले. तो बृहद्दळाले वाहिले. बडे लुटविले मम सदन. शेष धन जे राहिले काही तेही घेतले. बंधुजनांनी तिरस्कार केला सकळी काही. वनाठाई प्रवेशलो ही मम कांता पतिव्रता. येसी माझी बहुचिंता. यास्तव सोडून मातापिता मज सर्वथा अनुसरली. तेव्हापासून ये सहित वसतो या घोर वनात. नाना जीव वधूनी सतत उदर भरित राहिलोसी. मी अत्यंत दुर्वात्मा पाही. मजसम पापी कोणी नाही. दुःख भोगिता सर्वदाही अनुग्रह काही करावा हाही काही होते प्राचीन पुण्य. म्हणून आज हे दिसले चरण. आता ह्या स्त्री सवर्तमान तुम्हा शरण आलो असे. तरी दया करो वो मजवर. तुम्ही दयाळ मुनिवर. शरणागत जना अभय कर. दुःख सत्वर निरसावे. जेनेस माझे दरिद्र समूळ निरसून या जाईल सकळ. आणि पापोनिया वैभव विपुल सुखे अचळ वर्तन मी. ऐसे काही उपदेशोने कृतार्थ करावे मज लागून. ऐसी शूद्राशी ऐकुनी वाणी. तयासी मुनी बोलत हे मणिग्रीवा भाग्यवंता तू कृतकृत्य आहेसी सर्वथा. जे ह्या कांतारामाची तद्वता माझे आतिथ्य केलेसी. तस्मात तुझे स्त्री सहित पुढे कल्याण होणार खचित. भावी शुभाची सूचक यथार्थ चिन्हे पूर्वीच दिसताती. आता तीर्थव्रतदानाविने त्वरा दारिद्र्य निरसले. ज्याने ती म्या सर्व आपुल्या मने निर्धारिले साचार. आता येईल 3रा मास पुरुषोत्तम नाम तयास. त्यात तुम्ही दोघांनी विशेष सांगतो ऐसे आचरावे. पुरुषोत्तम प्रीत्यर्थ दान दीप लावावा यथाविधान. तेने तुमचे दारिद्र्य तक्षण समूळ संपूर्ण निरसेल. तिल देले वा कृते निवृत्ती. दीप लावावा यथाशक्ती. परी ती तुम्हा दुर्लभ असती वनी वसता म्हणून. तरी यगृदी तेले मासवरी. स्त्री सह नियमे दीप करी. नित्य स्नान या सरोवरी. सारोने करी एक कृत्य. हाची माझा तुझ उपदेश. यानेच दुःख निरसेल अशेष. पावून या वैभव विशेष. सुख तुम्हास होईल पे. तुम्ही उत्तम आदित्य केले तेने
माझे मन तोषले म्हणून वेदी निश्चयले कर्म कथिले तुम्हास अरे केवळ दीपदानेसी लक्ष्मी वाढते निश्चयसी मग ते विधीने अधिक मासी करिता काय वर्णावे विदत्त कर्मदाने विविध नाना तीर्थशास्त्रे अगाध योग ज्ञान साह्य विशुद्ध ऐसीच तत्रे सकळ जी आणि सर्व वेद अभ्यासाने उच्छाद्री व्रते आचरणे सदा गोमती तट सेवने श्राद्ध करणे गये माझी उपरागस्त्रे आणि व्यतिपात शतपर्वणे कुरुक्षेत्रादी क्षेत्रे आणि दंडकाधिक अरण्ये जी ती पावन असती सर्व ही परिपुरुषोत्तम दीप जो काही तयाचा षोडशकलेचीही योग्यता नाही तयास वेदोक्त कर्माधिकाहून अधिक मासेशी दीपदान शतगुणे श्रेष्ठ असे म्हणून यथा विधान कीजिये हे गृह पाही कदा न सांगावे कोणासीही धन्य धान्य पशुपुत्रादी सर्वही प्राप्त होय यथा ययाचेनी हे वंधेचे विद्वत्व हरिते स्त्रिया लागी अवैधत्व करीते राज्यभ्रष्टाते राज्य देते आणि पुरविते चिंतितार्थ याचेनी कन्ये लागी तत्वता दीर्घायु गुणी लाभतो भरता कांतार्थी याते पतिव्रता सुशिला कांता लाभते विद्यार्थी यते विद्या लाभते सिद्धिका मार्यू सिद्धी मिळते कोचेच्युजना कोशप्राप्ती मोक्षार्थ पावते मोक्षाश पुरुषोत्तम प्रीती विषयी पुरुषोत्तम मासाठाई विनाशास्त्र विना विधीही कोठेही दीप लाविदे जे त्याचे सकळ मनोरथ अनायासे पूर्ण होतात मग विधीने लाविता यथास्थित जगी अप्राप्त कायपा जी इच्छा धरावी मानसी ती पुरविते ऋषिकेशी तस्मात भावे पुरुषोत्तमासी दीप अवश्य कीजिये हे सर्व दारिद्र्यनाश तुझं कथिले दिव्य साधन याचीचे आचरणे तुझं तक्षण वैभव पूर्ण लाभले तुम्ही माझी केलीत सेवा म्हणून तोशिले मने क्रिवा आता येतो निरोप द्यावा सदा असो तव कल्याण ऐसे बोलून या तो मुनी श्रीहरी ते स्मरत मणिग्रीवाचा निरोप घेऊन प्रयागा चालता झाला तेव्हा त्यात पोचवित मणिग्रीवा आणि त्याचे योषित दोघेही काही दूरपर्यंत प्रेमी जाती झाले. तेथे वंदुने मुनीचे चरण श्वास श्रमा आली परतून प्रयागाशी गेला. ब्राह्मण कामना पूर्ण झाली. इकडे वनी ती शूद्र द्रपंती अंतरी ठेवून द्विजभक्ती पुरुषोत्तम माते चिंतित चित्ती कालक्रमिते आनंद देतो. मासद्वय जाऊन वहिला पुरुषोत्तम मासाला जो का साक्षात पुरुषोत्तमाला प्रिय आगळा सर्वात तेव्हा स्मरून त्या सद्गुरुते तेने जैसे कथिले होते तैसेची ती दंपती येथे करीती झाली साचार. पुरुषोत्तम प्रतीद्वारे आपणा वैभव मिळाले सार. म्हणून प्रभाती शीतनिरे तडांगी स्नान करून या इंगुदीच्या शुद्ध तेलेसी दीप करीत एक भावेसी ऐसे आचरिता नित्य नेमेसे अधिक मास लोटला. उग्रदेवाच्या प्रसादे दक्षिणमणीचा मळ गेला जडून त्यावर दीपाचा प्रभाव महान झाली पावन. दोघेही अंतकरणी झाली शांती येताची केली खंती. ठाईच मुराली विषय प्रीती जडली ऋती पुरुषोत्तमी. दोघेही झालो आनंदघन ऐसे लोटले काही दिन. पुढे पाहून या निधन स्वर्गी जाती झाली. तेथे देवासंगे सतत त्रस्त भोग भोगून अनंत उग्रदेव प्रसाद येत उत्तम जन्म पावले. पूर्वजन्मी जो मणिग्रीव मृगहिंसक दुःख भाव तोच हा तू चित्रभाऊ राव. सापंत झाला आहेसी आणि पूर्वजन्मा माझारी जी तव पत्नी होती सुंदरी तीच ही सापंत तव नारी चंद्रकला झाली पत्नी असे. ही प्रतिव्रता धर्म करून पूर्वजन्मी वर्तली म्हणून सापंत तव अर्धांग हरिणी झाली पत्नी साचार. ज्या का प्रतिव्रते वर्तत त्या पती पुण्य धर्मभागिनी होत. हा सर्व शास्त्राचा सिद्धांत अनुभवा येथे आलेसे. पूर्वजन्मी अधिक मासी इंदुती तेले पे कैलासी तेने पुण्य हे सापत तुझसी अटक राज्य लाभले आणि त्याचे पुण्य हे विपुळ वैभव लादले तुझ सकळ. तैसीच ही सती निर्मळ पत्नी ज्योत्स्वल लाभली. अधिक मासीच दीप पावन तयाचा हा प्रभाव जाण. राजेश्वरा तू हसत जोडून मज लागून प्रशिले जे की ही अखंड लक्ष्मी फुल अंकटक राज्य सकळ आणि पतिव्रता पत्नी निर्मळ की मज कैसी लाभली. म्या काय केले पुण्यात चरण ते मज सांगा विवरून. त्याचे उत्तर हे संपूर्ण तुझं लागून सांगितले. आता मी जातो स्वस्थानाप्रत तव कल्याण असो सतत. ऐसे सांगून मुनी त्वरित स्वस्थाना जाता झाला आणि तो चित्रभाऊ राजेश्वर सुख भोगून जन्मभर संतती स्थापून भूमीवर सदार मुक्त झाला. जेथून नाही पुनरावृत्ती ती त्यास मिळाली सायुज्य मुक्ती. ऐसे अधिक मास दीपाचे निवृत्ती महात्मा असे अद्भुत
नारी किंवा नर जे कोण अधिक मासा माझी अनुदिन स्नान किंवा उपोषण यथा विधान करीतात तयासी नाही पुनरावृत्ती गर्भयातना तत्काल सुटती आणि ती कथा पडती ऐकती तेही पावती त्यास पदा हिसे हरीचे एकूण भाषित पुनरपी लक्ष्मी प्रश्नी त्याप्रत ती कथा रसाड समस्त पुढच्या प्रसंगी वर्णिजेले इति श्री अधिक मास महात्मा सार बृहन्नारदीय पद्मधार सज्जन श्रोत एकत चतुर पंचदशाध्याय गूढः हरे नमः इति पंचमाध्याय समाप्तः। गोपाल कृष्ण भगवान की जय।